राम राम मित्रांनो. तर मी तुमचा दोस्त देवा. तर कसं काय आणि कसं नाही, आज एक विशेष गोष्ट बोलायची आपल्याला. हॉटेल्स. हॉटेल्स नाव ट्रेंड. ट्रेंड झालाय. हॉटेल म्हणजे काय साधी गोष्ट नाही, ट्रेंड म्हणजे ट्रेंड. हॉटेल झाले राहिले नाही, आता झालाय ट्रेंड. काही दिवसापूर्वी मस्तपैकी भारत पाकिस्तान युद्ध सुरू होतं, धिंगाणाच धिंगाणा. याची माय फिरायला जायचं म्हणले की पाकिस्तान असे घोडे आहेत पाकिस्तानचे, बरं का, माहिती राव. आणि आता दुसरी गोष्ट, ती माणसे त्याने सापड दिली आहे, झाड तिसरी काय सापड दिली राव. व्हिडिओ वायरल होता, मिलियन्स खाल्ले ताईनं. आणि आता नवीन सीन सुरू आहे. 10 कापले, 4 टिकले, 3 टोपल्यात, 3 बकेटात, असलं सुरू आहे. नुसतं बघितलंच असेल सगळ्या चांगल्या चांगले बोले भोसडा. अरे भांग भोसडा. गालो बोले कावा बोले काव, मांजर बोले म्याव, कोबरा बोले फुल. तुमच्या माहिती भोग तुमच्या भैया काय बोलतो दक्षिण मेकर उपाध्यक्ष येवला. भैया काय बोलतो दक्षिण मेकर उपाध्यक्ष येवला. भैया काय बोलतो दक्षिण मेकर उपाध्यक्ष येवला. हा भैया काय बोलतो दक्षिण मेकर उपाध्यक्ष. आणि जेवढा प्रॉब्लेम आहे तेवढा हे एका भू सॉल्व्ह करला होता. भैया शेट काय वाढ किंग मेकर अध्यक्ष येवला. खरंय भावा, तूच करला काम, बाकी येड सगळे ओके मध्ये. नंबर 1 जेवण मी दुसऱ्यांदा आलो जेवायला. उद्या परवाला मी थायलंडला जायला विमानात बसून तिकडे. अरे गिराईक येडच हे वाटलेत मला. अरे आता मागे एक आपले लातूरचे क्रिएटर आहेत, भावा मोठे क्रिएटर, मोठा फॅन आहो, मजा करणार, सिरियसली घेऊन सांगतो, फॅन आहो मी त्याचा. वा गेले, त्यांना विचारलं तो जेवण कसं आहे. भाऊ दुसरं सांगायला, मी निघाला थायलंडला 5 जेवण भेटतंय. अरे तू खाऊन माहिती, तुला तिथलं 5 भेटतं माहिती आहे, मग डब्बा बांधून घेऊन जायचं ना का. भाग्यशीचं ताबडतोब जेवण. अरे लोकांना कळतंय रे, पण मनावर घ्यायचं नाही बरं का भाऊ. फॅन मध्ये महान दिग्गज असे नंबर 1चे क्रिएटर, म्हणजे क्रिएटर नाही बाई, हॉटेल चालक. 1 नंबरला 77, पुन्हा तिरंगा, हॉटेल तिरंगा. त्याच्यानंतर आपलं फेवरेट म्हणले ना, भाग्यश्री, हॉटेल भाग्यश्री, या असं लागतंय. ह्यांच्या सगळ्याचा असा कार्यक्रम झालाय ना, नाव काय म्हणून ठेवावं. अरे किंवा युद्धजग पुढे जायला म्हणून ठेवावं, का ती बकरे मेलेत त्यांच्यासाठी भावपूर्ण श्रद्धांजली ठेवावं. त्याच्यानंतर आणि दुसरे तुमच्याकडे येणार नंबर 1 जेवण आहे आणि त्यांनी नाव ठेवले. त्यांना मला सांगताय, तुमची जर जिंदगी डाळ भात खाऊन जात असेल तर तुम्ही इथं मटण खायला येऊच नका. डाळ भात खाऊ का बेसन भाकर खाऊ. तू थायलंडला जायलास, तुझं जेवा गेलास, संबंध काय आहे हीच कळणार गेले मला. तू जेवा गेलास मला मान्य आहे, पण संबंध काय आहे. तू थायलंडला जायला सांगायची गरज काय. अरे लोक कमेंट मध्ये हाकलाले ते, याचा कमेंट बॉक्स चेक करा सांग. तिथं ती बकरी कापते माहितीये ना कसं आहे. आरती तिथे गेले, आरती भिसकलं ना बाबा, ओरडोडू सांगाले ती हॉटेल. पण मला कळाला काय असते गर्दी. एखाद्या महाप्रसादाला गर्दी नसते, पैसा देऊ तुला गर्दी म्हणजे क्वालिटी आणि क्वांटिटी ही फक्त भाग्यश्री मिळेल. मला विचार करायला बुवा, याला असलं का बिचकल्या करायला टेन्शन मध्ये आलं ती पण पार. आपल्या पत्त्या सोडा झाला तर विचार करायला. पैसा देऊ तुला गर्दी म्हणजे क्वालिटी आणि क्वांटिटी ही फक्त भाग्यश्री मिळेल. ती पण दम घ्यायला तर श्वास घ्या, दम द्या ना तुम्ही काय बागा. एवढ्या जोरात ओरडू लागलाय ना, बाजूची वाकू फाटलेली आहे. काय सांगू, फाटून पातळ उडलेली आहे. हा बोला काय बोलायचं पलीकडे. अरे ती लोक बिचकलेली साईडचे भिऊ लागले त्याला. आपले हॉटेल भाग्यश्रीचे सर्व आपले नागेश भाऊ, आरती त्याला बघून विचकले, माणूस काय झाले काय नाही, टेन्शन मध्ये आले ती पण. अरे असलं का विचकले म्हणून, काय चुकलं का माझं काय नाही, असं विचार करून बसले भाऊ तिथं. हा काय बोलणार पुढे नागेश भाऊ पण. भाऊ झाला, इन्सिडेंट झालाय, होते येडच हवे, कुठं ना करून गेले सगळं कळाले. ती आम्हाला काळजी आहे भावा, दुका आम्हाला पण आहे, पण मध्ये थ्रिल स्टार येणार फेमसाठी बरं का. ही काळजी विळजी भावना तुझ्यासोबत काहीच ना भावा, मजा करणं मी सांगालो. त्यांना फक्त पाहिजे फेम. तू सध्या आहेस ट्रेंडिंग मध्ये, त्यामुळे तुझं फेम आहे, ही मध्ये घुसणार, पडणार, फेम घेणार. हॉटेल भाग्यश्री. नमस्कार मित्रांनो, मी आत्याचा दोन. आम्ही हॉटेल भाग्यश्रीला. ही घटना ही मार्केटमध्ये पसरली. एका मोठा
भावा माझा ना लय मोठा म्हणलं मोठा कॅरेक्टर आहे. त्यानं मध्ये उडी मारली. तो म्हणता त्यानं म्हणला बाई ही एक मराठी मग पुढे जाऊ लागलाय तुम्ही मध्ये मध्ये बोट हातवाऱ्या करू लागला तुम्हाला काय कळलाय का नाही असं तुझा पट्ट्या फाडला भाऊन 4 शब्द जास्त मारला. नमस्कार मित्रांनो, मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम द्रोडे. पप्पा शपथ घेऊन सांगाला पप्पा शपथ ही जर कार्टून मला कुठं दिसले रस्त्याला मग करणार आम्ही एका वल्ल्या पोकळ मामू घेऊन त्याच्या फटके देत त्याला शाळेचा युनिफॉर्म घालून पाठीवर बॅग टाकणार आणि शाळेच्या गेट पासून असे पाठीवर उभा करून पक्क टाकून वर शाळेत फेकणार. शाळा शिक बे झालं ना आता किती संपल्यावर नाही सुट्ट्या आता किती दिवस बसणारच घरीच जा ना घाल ना शाळेत शिक ना थोडस भलं होईल तुझं पण इथं एड्स आणि ज्ञान देऊ लागस एड्स हव्या. मित्रांनो, अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. फॉर्च्युनर म्हणजे काय, फॉर्च्युनरचा अर्थ म्हणजे काय आणि युवा उद्योजक म्हणजे काय? अरे छोटा अरे काय सांगू भाऊ मला बघण्याची इच्छा नाहीये बघूसं वाटणार पण काय करा मजबुरी आहे पोटाचा विचार मला बी करायचा आहे. माझं बी घर ह्याच्यावरून चालवायचंय मला पुढे चालून काय सांगू यार बघूसं वाटणार मला आता. तुमच्या आई बापाने हे शिकवलंय का तुम्हाला? मित्रांनो, सुट्टी द्यायची नाही आणि बाकीचं रोल दादा तुकला तुझ्या पाठीचे आहे आम्ही सर्वजण. जय जेव्हा छोट्या पुढारीनं ह्यामध्ये आपलं मत ठुलं तेव्हा मला विषय कळाला बाबा हे विषय छोटा तर नसणारच आहे विषय बक्का 100% मोठा. अरे छोटा पुढारीनं जर मध्यस्थी घेतला म्हणजे विषय का छोटा असणार आहे का तुम्हीच सांगा मला पब्लिक. छोटा पुढारीचं कधी बी ओके ओके म्हणजे ओके बाई बिग बॉस मध्ये होता असं का. मागे झालेला किस्सा भागेश्वर जी तोडफोड झाली काही अडचणी पोर होते हॉटेल बंद आहे त्या भावना पहिलं सांगितलं होतं असं की नाही की त्यांना सांगा नाही हॉटेल बंद आहे ही तिथं गेले तर आणि ह्यांचा लय भाग्यश्री आज रविवार MS24 लातूर वरून आलो आम्ही पावसात भिजत आणि त्या हॉटेल बंद ठेवलेलं आहे त्या बॅनर फाडलो याच्या आईला काय विषय नाही. रुबा असा ब्रँड इज ब्रँड का ना MS24 ब्रँड बघून मला कळालं तर बुवा ही एंडिंगला ब्रँड इज ब्रँड असं काहीतरी आपल्या शहराचं नाव घेऊन नाव खराब करणार म्हणजे पद्धतशीर बनायचं आपल्या भाषेमध्ये तर ती हागणार ही हागून बसले लेंडू हिच्या यायला नेमच्या येडचं कशाला गरज आहे नाही तिथं बोटं घालायची. हा आता मेन विषय भावानं घेतलेला फॉर्च्युनर ते डोळ्यात कचणार भावा मी सांगायला होता मी तुम्ही सायकल घेतलं ना तर भावाची सायकल बसली की म्हणजे कचते तर तू तो फॉर्च्युनर घेतला भावा स्वतःच्या मेहनतीने घेतलेली आहे आणि स्वतःच्या मेहनतीनं पुढे जाऊन घेतलेली गाडी आहे ती आणि तू असं विचार खचून जाऊ नको तू आणि लय मोठा होणार आहेस. आताची कुठे ती रेस ठरवली आणि फूड ब्लॉगर येणं बाकी आहे क्रिटिझम होणार आहे तुझ्यासोबत आणि ती पॉलिटिशियन येणार पोलिस येणार हप्ता असते सगळं असते भाऊ तू मागे बघूच नकोस तू पार पुढे जाणार 100% लिहून घे आमच्याकडून आणि फुल सपोर्ट भावा मजा करणार मनापासून अभिमान वाटते भावा स्वतःच्या फॉर्च्युनर गेल्या छोटी गोष्ट नाही आणि लोक झटते त्यासाठी आणि लोकांचे प्रयत्न सुरू आहेत तू त्या यश पूर्ण पार केलास भाऊ तुझ्यापासून कुणालाही नाहीये तू पार पुढे जाणार आहेस या सगळ्या आपण लिहून घे.